नमस्कार. सध्या एक नवीन चित्रपट रिलीज झालाय, हिज स्टोरी ऑफ इतिहास, की ज्याच्यामध्ये आपला भारतीय इतिहास आपल्याला कसा सांगितला गेला नाही याबद्दल दाखवलेलं आहे. आणि खरंच खूप इंटरेस्टिंग असेल हा सिनेमा. याच्यामधला जसा राजकीय इतिहास आपल्याला माहिती नाहीये, तसा गणिताचा इतिहास तरी कुठे माहितीये हो आपल्याला. आपल्या भारताचा गणिताचा सुद्धा इतिहास आहे आणि गणिताच्या इतिहासाची परंपरा 2000 काय वेदकालीन आहे. हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण वेदांमध्ये 10च्या 24व्या घातापर्यंतच्या सगळ्यांच्यासाठी दिलेली नावं आहेत. आणि तैत्तरीय संहितामध्ये दिलेलं आहे की 10, 100, 1000 ते 10च्या 24व्या घातापर्यंत संख्यांच्या स्थानांना काय म्हणतात. त्याचबरोबर अनेक गणितज्ञ जे 2000 BC पासून मग शल्वसूत्र असतील, त्याच्यानंतर आर्यभट्ट, भास्कराचार्य सगळ्यांना माहिती आहेत, पण अशी अनेक गणितज्ञांची परंपरा होती अगदी 13व्या 14व्या शतकापर्यंत, की ज्याच्यामध्ये नवनवीन शोध आपल्या देशामध्ये तेव्हा गणित आणि खगोलशास्त्रामध्ये डिस्कवर झाल्या गोष्टी. पायथागोरस थिअरम हे आता बुधायन पायथागोरस थिअरम असं म्हटलं जातं जगभर, कारण पायथागोरसच्याही आधी शल्वसूत्रांमध्ये याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. गणिताचा हा जो विस्तृत इतिहास आहे तो आता आपण हळूहळू जाणून घेऊया.